चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलवर। चला विद्यार्थी मित्रांनो, आजचा हिंदीचा पेपर कसा होता बघा मित्रांनो। आता जस्ट केंद्रावर आलेले सुपरविजन होतं, मला पण आजच्या सुपरविजन मध्ये बघितलं कशा प्रकारे मुलांचं कशा प्रकारे पेपर लिहायचं काम चालू होतं। तर मित्रांनो लक्षात घ्या, आजचा पेपर हा खूप चांगल्या प्रकारे होता आणि अतिशय सोपा पेपर होता। या पेपरचा आपण अनालिसिस करणार आहे का कोणकोणते आपल्याला आन्सर असणार आहे, कोणकोणते प्रश्न आले होते, त्या प्रश्नाचे काय उत्तर असणार आहे, पूर्णपणे डिटेल मध्ये आता आपण माहिती बघून घेणार। चला विद्यार्थी मित्रांनो, जास्त टाइम न वेस्ट करता सुरुवात करूया, कारण 3 तास उभा होतो पूर्ण ब्लॉक मध्ये, अजिबात बसायला मिळत नाही सुपरविजन करताना, पूर्ण उभा होतो। त्याच्यामुळे आता पटकन व्हिडिओ करतो आणि नंतर आराम करतो। बघा आता मित्रांनो, आपण हा आजचा पेपर आपलं बघतोय बरोबर, ही आजची तारीख आपल्याला बघतोय आता हिंदीचा पेपर। ठीक आहे, तर लक्षात घ्या, सगळ्यात पहिले तुम्हाला सांगितलं होतं का जुन्या ज्या क्वेश्चन पेपर असतात त्या तुम्ही सॉल्व्ह करायच्या, त्याच्यामधूनच तुम्हाला काय का पूर्ण ग्रामरचा भाग असेल, उतारे असेल, ते सगळा भाग तुम्हाला रिपीट होतो, बरोबर का नाही। म्हणून तुम्हाला सगळं 3 क्वेश्चन तुम्ही सोडवणं गरजेचं होतं। चला आता बघूया मित्रांनो, डायरेक्टली पहिला बघा, विभाग 1 दिला आता बघा, गद्य 20 मार्काला। उत्तरा आला होता गोवा, यह नाम सुनते ही सभी का मन तरंगित हो उठता है, बरोबर ना। मग हा उतारा आला होता, मग आपल्याला लगेच समजतं का साडू का नाम वगैरे काय, सॉरी साडू का गाव वगैरे काय, इंदोर वगैरे, ते सगळं याच्यामध्ये खंडवा आलं होतं, बरोबर का नाही। म्हणजे उतारा जर तुम्ही नीट वाचला असेल तर याची सगळी उत्तरं तुम्हाला ऍज इट इज इथंच दिलेली होती। ओके, बघा आता काय पुढे हा दिलेला उतारा, याला कंटिन्युअसली तुम्ही जर चांगल्या प्रकारे वाचून घेतला असेल तर काही विद्यार्थ्याला काही अडचण आली नसेल। ठीक आहे, चला पहिला बघूया आता बघा, 1-2 शब्द मी उत्तर लिखिए। बघा पहिला दिला, लेखक के साडू साहब का शहर। मग आता बघा इथं दिलेलं डायरेक्टली आपल्याला काय बघा का, बघा इथं काय, परिवार के साथ इंदौर से गोवा जा पहुंचा। पुढे सांगितले, खंडवा से मेरे साडू साहब, खंडवा, बरोबर ना। हे काय तर साडू साहेबांचं त्यांचं काय असेल ते साडू साहेब त्यांचं गावाचं नाव झालं, आणि त्यांचं परिवारचं गाव काय, त्यांचं स्वतःचं गाव हे इंदोर होतं। काय होतं बघा, इंदोर होतं, बरोबर आहे। म्हणजे इथं असणार आहे तुमचा खंडवा, नंतर असणार इंदोर। पुढे बघा, लेखक इस स्टेशन पर उतरे, कुठं कोणत्या स्टेशनवरती उतरले ते बघा, 23 नंबर को जब गोवा एक्सप्रेस मडगाव रुकी, कुठं कुठं उतरले ते, मडगावला। कुठं उतरले, मडगावला। लेखक ने इस रेल से सफर किया, कुठल्या रेलने, गोवा एक्सप्रेसने। दिलेली उत्तरं तिथंच आहेत, बाहेर नाही ती, फक्त तुम्हाला छान प्रकारे वाचन करून घेणं खूप इम्पॉर्टंट होतं। ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, पुढे बघा दिलं आपल्याला, निम्नलिखित गलत विधानों को सही करके लिखे। एकदम बघा, गलत दिलं असेल चुकीचं, त्याला तुम्ही सरळ करायचे। बघा पहिला होता बघा, टैक्सी एक बड़ी सी सड़क पर दौड़ी, काय, टैक्सी एक बड़ी सड़क पर दौड़ी का नाही, पतली सी, बघा काय दे, टॅक्सी एक पतली सी सड़क पर दौड़ी, बरोबर आहे। म्हणजे तुम्हाला काय करायचंय का याच्यामधला काय बडी सडक काढून इथे लिहायचं तुम्हाला, एक पतली सड़क पर दौड़ी। पुढे बघा, बदले हुए वातावरण के कारण मन तरोताजा नहीं हो जाता है, तसं का नाही, काय दिले बघा, बदले हुए वातावरण के कारण मन तरोताजा हो जाता है, बरोबर का, म्हणजे नाही काढायचं तिथे लिहायचा हे। ठीक आहे ना, समजतंय का, मन तरोताजा हो जाता है, नाही काढून टाकायचा। ओके, अशा प्रकारे याचे योग्य उत्तर होते। आता बघा, गद्यांश में ढूंढकर लिखिए, तुम्हाला तेव्हाच बोलवतो का इंग्रजी शब्द तुम्हाला त्याच्यातले शोधावे लागतातच, बरोबर ना। बघा मग आता इंग्रजी शब्द, इंग्रजी शब्द कोणकोणते मित्रांनो, जर आपण याच्यामध्ये नीट बघितला आपल्याला काय दिसणार आहे बघा, आता इंग्रजी शब्द तुम्हाला कोणतेही 2 तुम्हाला लिहायचे इंग्लिश भाषेतले। ओके ना, मग आता तुम्ही एक्सप्रेस लिहू शकतात, एक्सप्रेस हा इंग्लिश शब्द आहे, बरोबर आहे। टॅक्सी घेऊ शकता तुम्ही, टॅक्सी पण हा काय इंग्रजी शब्द आहे। मग अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं मित्रांनो, याच्यातले तुम्हाला हे शब्द तुम्हाला 2 कोणतेही 2 लिहायचे ओके होते। ठीक आहे, पुढे बघा, उपसर्गयुक्त शब्द के मूल शब्द, तुम्हाला काय करायचं, याचा मूल शब्द, अप्रसन्न दिलाय तुम्हाला, अप्रसन्न, अ जॉईन केलाय, मग याचा मूळ शब्द म्हणजे काय, एकदम पहिला शब्द त्याचा मूळ शब्द कोणता आहे तर प्रसन्न। पुढे बघा, असमयचं काय असणार तर समय, बरोबर आहे। पुढे बघा, निजात पाने का सबसे अच्छा तरीका पर्यटन है, विषय पर 25 से 30 शब्दों में आपने विचार लिखे, काय का तुम्हाला याच्यावरती तुम्हाला काय करायचं का, पर्यटनाबद्दल तुम्हाला 25 ते 30 शब्द तुमचं उत्तर लिहायचं होतं। पुढे बघा, दुसरं दिलं होतं बघा, प्रिय सरोज, तुम्हारा 18 से 18 तक लिखा हुआ पत्र आज भी मिला। ठीक आहे ना, हे तुम्हाला दिलेला उतारा हा तुम्हाला नीट वाचन करून घेणं खूप गरजेचं होतं। जर तुम्ही वाचन केलं तर उत्तर तुम्हाला तिथंच भेटणार। बघा दिसतंय तुम्हाला, पूज्य बापूजी चाहते हैं कि हिंदू मुस्लिम एकता के लिए मुझे अपनी सारी शक्ति उर्दू सीखने के पीछे खर्च करनी चाहिए। ओके, बघा आता संजाल पूर्ण कीजिए। बघा, गद्यांश में उल्लेखित पात्र, कोणकोणते पात्र याच्यामध्ये, तुम असणारे, तुम्हाला, बरोबर ना, सबको असणारे, त्याच्यानंतर पूज्य बापूजी वगैरे दिलेले, नंतर काका कालेलकर दिलेले हे, बरोबर ना। हे तुम्ही 4 तुम्हाला याच्यात त्याची नावं लिहायची होते, किंवा ती तसे डायरेक्टली तुम्ही तसं लिहिलं तरी चालत होतं। पण बघा, उत्तर लिखिए,
काका कालेलकर जी द्वारा सरज को दिया हुआ संदेश, कोणता मेसेज, कोणता संदेश त्यांना दिला होता, तर आपण इथं डायरेक्टली उत्तर दिसतं आपल्याला. बघा काय दिले बघा, लक्षात घ्या. बघा, तुमको मैंने एक संदेश भेजा था. बघा कोणता दिला होता की तुम उर्दू लिखना सीखो, हा एक झाला. लेकिन अब तो मेरा एक ही संदेश है, पूरा आराम लेकर पूरी तरह ठीक हो जाओ. बरोबर ना. म्हणजे हा एक आणि हा तुमचा दोन, हे दोन संदेश तुम्हाला इथं लिहायचे होते. बघा इथं दिसतात का तुम्हाला, एकदम सेम टू सेम. लक्षात घ्या, दिलेलं काहीच बाहेरचं आलेलं नाहीये. आता आपण मॅथचे आयएमपी, लक्षात घ्या, मॅथमॅटिक्सचे आयएमपी मी काढून टाकले, ती व्हिडिओ पण लगेच एक शूट करणार आहे. ठीक आहे ना. ऑलरेडी 2 व्हिडिओ मी शूट पण करून ठेवले, ते लगेच तुम्हाला काय भेटणार आहे, लगेच पब्लिक करून टाकणार आहे. आणि आयएमपी मी स्वतः काढलेल्या शीट तुम्हाला दाखवलं, इथं समोरच आहे माझ्याकडे, त्या पण तुम्हाला सोडून मी घेणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण लक्षात घ्या, मागच्या वर्षी सलग आपण 2-3 वर्ष जे असेल, जे आपण देतो मुलांना तेच बोर्डाला 100% येतं. त्यामुळे जे क्वेश्चन देणार आहे ते चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करून घ्या. ओके, पुढे बघा, गद्यांश में ढूंढकर लिखे. बघा कृतंत शब्द. आता कृतंत शब्द म्हणजे काय, का तुम्ही आता याच्यामध्ये आपण बघितलं प्रत्ययुक्त वगैरे शब्द, जसं की आपल्याला इकडे दिसतंय. आपल्याला बघा काय दिसतं, आता याच्यामध्ये आपण अगोदर इकडे एक भाग बघितला होता, उपसर्गयुक्त वगैरे शब्द आपण असे बघितले होते, बरोबर का नाही. ठीक आहे ना. तर आता तुम्हाला काय करायचं, जसं की दिले बघा, चाहते, सिकनेवाली, करती किंवा करणी. ठीक आहे ना. अशा प्रकारे तुम्हाला, म्हणजे काय, लास्टला आपण जो म्हणतो प्रत्ययुक्त, का लास्टला त्याला काहीतरी जोडला असेल, तो काय एखादा मूळ शब्द असेल. पण बघा प्रत्ययुक्त, बघा शब्द की मूल शब्द लिहा. बघा जसं की कमजोरी दिलाय, तर काय, हा कमजोर शब्द आहे, बरोबर ना. प्रत्ययुक्त म्हणजे काय, शेवटी त्याला री लावला, बरोबर ना, री लावला. जसं की आता इथे चाहते दिले, चाहतला ते दिला, सिकना सिकणे, बरोबर ना. किंवा करणी दिले तर करणा, त्याला काहीतरी आपण काय करतो, प्रत्यय लागतो. म्हणजे हे तुम्हाला कृदंत शब्द तेच लिहायचे होते. आणि खाली कमजोरीचा मेन शब्द असणार आहे, कमजोर, साप्ताहिक असणार आहे, तर सप्ताह असणार आहे. पुढे बघा, आपने भाव विचारों को अभिव्यक्त करने का सशक्त माध्यम पत्र, विषय 25 से 30 शब्दों में आपने विचार में लिखे. याच्यावरती तुम्हाला याच्यावरती काय करायचं होता, का 25 ते 30 शब्दामध्ये तुमचं मत लिहायचं होतं. पुढे बघा, निम्नलिखित अपठित गद्यांश. ठीक है ना. हा पण उतारा खूप सिंपल होता. बघा, आज का युग संस्कृति विज्ञापन क्रांति से व्याप्त है, आज की जीवन शैली उपभोक्ता संस्कृति की है, यह अधिक से अधिक पैसा, सुविधा, मनोरंजन और आराम के साधनों पर टिकी है. ठीक है. बघा आता काय दिले, उत्तर लिखिए. उपभोक्ता संस्कृती टिकने के साधन कोण कोणते, बघा इथं डायरेक्टली दिले. बघा काय दिले आपल्याला, बघा का, आज के जीवन शैली उपभोक्ता संस्कृति है, यह अधिक से अधिक पैसा, सुविधा, मनोरंजन और आराम के साधनों पर टिकी है. बरोबर आहे. म्हणजे हे तुम्हाला इथं लिहायचे, पैसा लिहा, सुविधा लिहा, मनोरंजन लिहा, किंवा तुम्ही आराम के साधन लिहा. समजते का, त्याचं उत्तर येत होतं. आणि विज्ञापन ही एक कला आहे. काय का, विज्ञापन, जाहिरात लेखन म्हणतो आपण, जाहिरात ही एक कला आहे. याच्यावरती तुम्हाला काय करायचं मित्रांनो, पूर्णपणे 25 शब्दात तुमचं उत्तर लिहायचं होतं. पुढे बघा, आता याच्यामध्ये आपण पद्यकडे, आता कविता बघा, याच्यामध्ये एकदम सिंपल आली होती. चाहे सभी सुमन बिक जाए, चाहे उपवन बिक जाए, चाहे सो फागुन बिक जाए, पर मैं गंध नहीं बेचूंगा. बघा पद्यांश में उल्लेखित काय, संख्या आणि महिना. महिना कोणता आहे, फागुन. तुम्हाला बोललो होतो का, हा असा महत्वाची गोष्ट आहे का, याच्यावरती तुम्हाला ही कविता येते म्हणजे येतेच. बघा आला म्हणजे काय, फाल्गुन होता, फागुन. नंतर काय, संख्या, संख्या काय, सो, बरोबर आहे. संख्या काय असणार, सो दिली ना तुम्हाला. ठीक है ना. पुढे बघा, फूल को फूल को नोचने तोड़ने का अधिकार किन्हें है, जिस डाली ने गोद खिलाया, जिस कोंपल ने दी अरुणाई, लक्ष्मण जैसी चौकी देकर जिन कांटों ने जान बजाई, उनको पहिला हक है, चाहे मुझको नोचे तोडे. बरोबर ना. हे त्याचं आन्सर, तुम्हाला तिथं दोन्ही लिहायचे होते, वरच्या दोन्ही वळी, एक आणि ही दुसरी वळ. ठीक आहे, लक्षात घ्या, बाहेरून काहीच येत नाही. निम्नलिखित शब्दों की विलोम शब्द लिहा. विरुद्धार्थी शब्द, सुगंध, दुर्गंध. बरोबर आहे. सुगंध, दुर्गंध. मग दुर्गंध तुम्हाला दिलं तर उत्तर काय आलं पाहिजे आपला, सुगंध. पुढे बघा, पराई अपनी. काय, पराई अपनी. समजते का. वचन पहचान कर लिखिए. वचन तुम्हाला ओळखायचंय, बदलायचंय का नाही, ओळखायचंय. बघा, कांटे. काय, कांटे. आपण म्हणतो काटा आणि काटे, बरोबर ना. काटे म्हणजे अनेक वचन असतात, म्हणून याला बहुवचन. डाली, काय म्हणतो आपण, डाली. उस डाली से उस डाली पर, म्हणजे डाली म्हणजे एकच वचन, बरोबर आहे. पुढे बघा, उपयुक्त पद्यांशी प्रथम 4 पंक्तियों का सरळ अर्थ लिहा. ह्या वरच्या सरळ तुम्हाला 4 ओळी दिसतात, यांचा तुम्हाला काय करायचंय, अर्थ स्पष्ट करायचा होता. पुढे बघा, पुन्हा एकदा ही गिरीधरची, आपण ही दोन्ही क्वेश्चन पेपर मध्ये आपण ही कविता बघितली होती का नाही, सेम टू सेम आलेली आहे. ठीक आहे. बघा आता काय दिलं याच्यामध्ये, बघा,
कन्हैया के नाम कौन कौन से गिरीधर असणारे, नंतर लाल असणारे, दूध के संबंधित पदार्थ कोण कोणते, माखन दही वगैरे या सगळ्या आलेल्या याच्यामध्ये. नंतर बघा पद्यांश से ढूंढकर लिखिए इस अर्थ के शब्द. निकट म्हणजे काय, देखी, निकट म्हणजे काय तर देखी, आणि मयूर म्हणजे काय तर मोर, मयूर म्हणजे काय तर मोर असणारे. बरोबर आहे. पुढे बघा मित्रांनो, लिंग परिवर्तन किती, लिंग तुम्हाला बदलायचे. पहिला दिलाय पत्नी पती, पत्नीचं काय येणार तर पती येणार, आणि दासचा काय म्हणणार तर दासी. लिंग चेंज करायचे, लिंग काय कर तुम्हाला चेंज करायचे. परिवर्तन करणे म्हणजे काय, चेंज करणे म्हणतो आपण. आणि उपयुक्त पद्यांश की आपली पसंत की क्रम, 4 पंक्तियों का सरळ अर्थ आपने मन म्हणजे भाषेमध्ये किंवा आपल्या लँग्वेज मध्ये लिहा असं तुम्हाला सांगितलंय. पुढे बघा आता पूरक पटनामध्ये बघा. आता मित्रांनो हा दिलेला जो उतार आहे एकदम सिंपल उतारा होता. ओके ना. बघा खेती बारी के समय गाव के किसान सिरचन की गिनती नहीं करते. बघा ठीक आहे, वाचून घेतला असेल तुम्ही. उत्तर शोधा. बघा काय दिले, लोग सिरचन को कहते हैं. काय म्हणतात आता लक्षात घ्या, इथं बघा कहते हे आणि समजते हे दोघांमध्ये फरक आहे. बघा आज सी रचन को मुक्तखोर कामचोर या चटोर कहले कोई म्हणजे काय त्याला म्हणतात, आणि समजते हे नीट उतारा वाचायचा. काय समजते हे, म्हणून तुम्हाला सांगितलं का उतारा नीट वाचायचं काळजीपूर्वक. बरोबर आहे. मग आता तुम्हाला काय सांगितलं याच्यामध्ये बघा, कहते हे तर काय मुक्तखोर कामचोर या चटोर, हे ते तुम्ही तिघांपैकी एक लिहायचं. नंतर समजते तर काय समजते त्याला तर काय समजते, बेगार काय किंवा बेकार, बेगार किंवा बेकार दोघांपैकी तुम्ही दोन्ही लिहायचे. ठीक आहे. पण बघा कोई भी काम छोटा या बडा नाही होता. आपण कालच सांगतो तुम्हाला, याच्यावरती लिहा काय कोणतंही काम लहान मोठं नसतं, त्याच्यामध्ये आपण ते काम हे प्रामाणिकपणेच केलं पाहिजे. याच्यावरती तुम्हाला तुमचं मत व्यक्त करायचं होतं. पुढे बघा रे काय, हम उस धरती के लड़के हैं जिस धरती की बातें क्या कहिए अजी क्या कहिए हा क्या कहिए. ठीक आहे ना. हा देखील आपण जयमल पत्ताचं उत्तर हे बरोबर शोधले होते का नाही, आपण घेतलं होता का नाही. म्हणजे म्हणून मी तुम्हाला सांगतो का PYQ मागच्या क्वेश्चन पेपर करा रे, त्याच्या व्यतिरिक्त बाहेरचं काही येत नाही. बघा किसी को कुछ न गिनने वाला काय तर जयमल पत्ता. बघा काय जयमल पत्ता. अपनी लगन का सच्चा काय तर प्रहलाद. कोण तर अपनी लगन की सच्चा प्रहलाद. पुढे बघा इस मिट्टी में खेलने वाला काय, इस मिट्टी में खेलने वाला कोण आहे तर ध्रुव. कोण आहे इस मिट्टी में खेलने वाला, ध्रुव. नंतर शेरों के जबडे खुलवाकर दात गिनने वाला कोण आहे तो भरत आहे. कोण आहे तो भरत आहे. बरोबर आहे. याची उत्तर सगळे इथं तुम्हाला सगळी एकत्र दिले असतील. फक्त लक्षात घ्या तुम्हाला नीट उतारा कविता काय असेल तो पॅराग्राफ तुम्हाला वाचन करणं गरजेचं होतं. ओके ना. बघा सफलता के लिए लगन की आवश्यकता काय, सफलता की लगन के लिए आवश्यकता. आता तुम्हाला काय करायचं का एखादं काम हा चित्तग्रस्त करून म्हणजे तुम्ही पूर्णपणे मन लावून काम केलं पाहिजे. तेव्हा आता माझंच बघा ना, तुम्ही लक्षात घ्या. सकाळी केलो, सकाळी उठलो, व्हिडिओ काढला, इथून शाळेत गेलो, 3 तास सुपरविजन केलं, 3 तास 10 मिनिटं म्हणजे 11ला पेपर. आम्हाला किती वाजता 10 वाजता जायला लागतं केंद्रावरती गेलो, पेपर गेलो, ते सगळे कलेक्ट केले, मुलांचे नंबर बिंबर तुमचे बारकोड सगळं ते करून आता डायरेक्टली शाळेतून डायरेक्टली शाळेतून आलो म्हणजे केंद्रावरून आलो घरी, अजून काहीच नाही केलं, फक्त पाणी पिले हा व्हिडिओ बनवतो तुमच्यासाठी. म्हणजे काय आपल्या मनापासून काम केलं पाहिजे. पुढे बघा सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. अधोरेखित शब्द का शब्दभेद पहचान कर लीजिए. इसे लेकर तुम क्या कहोगे. हेच डायरेक्टली असंच उदाहरण होतं डायरेक्ट सेम टू सेम हेच उदाहरण दोन्ही क्वेश्चन पेपर मध्ये होतं आणि तुम्हाला म्हटलं होतं की करून ठेवा. तुम काय सर्वनाम एखाद्याबद्दल म्हणतो तो ती त्याला सर्वनाम म्हणतात. निम्नलिखित अवयव से किसी एक अवयव का अर्थपूर्ण वाक्य में प्रयोग कीजिए. परंतु ठीक है ना, आज बहुत बारिश हुई परंतु मैं स्कूल गया किंवा परंतु स्कूल नहीं गया असं लिहा. अरे अरे म्हणजे आश्चर्यचकित, अरे कितना बडा साप. ठीक आहे ना. पुढे बघा कृती पूर्ण कीजिए. शब्द दिलाय तुम्हाला संधी विच्छेद आणि संधी भेद दिलाय. बघा आता शब्द दिलाय तुम्हाला निसंदेह, तर याचा असणार नि आणि अधिक संदेह, निह आणि संदेह. हे कालच्या क्वेश्चन पेपर मध्ये बघितलं होतं, तुम्हाला बोललो होतं का हे येईलच, आलं का नाही. पुढे बघा संधी भेद असणार याचा का विसर्ग संधी असणार. ठीक आहे. पुढे बघा सूर्य अधिक अस्त हे याच्या मागच्या अगोदरचा जो व्हिडिओ आपण बघितला स्टार्टिंगला त्याच्यामध्ये हे होतं काय होतं का सूर्य अधिक असतं काय सूर्य असतं आणि याचा संधिभेद असणार आहे दीर्घ स्वर संधी. काय असणार आहे दीर्घ स्वर संधी असणार आहे. पुढे बघा रे काय दिले निम्नलिखित वाक्य में से एक वाक्य की सहायक क्रिया पहचान कर उसका मूल रूप लिखे. बघा आता काय शब्द बघा उनके रीति रिवाजों का अध्ययन करना पड़ा. पडाचा म्हणजे काय होतं तो पडणं. बरोबर आहे. उन्होंने पुस्तक लौटा दी. दीचं काय होतं तर देना. बरोबर आहे. काय का मूल क्रिया काय दी म्हणजे काय तर त्याचं देणार. पडा सहाय्यक क्रिया पडा
पण त्याची मूल क्रिया काय असते तर पढ़ना। पण बघा निम्नलिखित किसी एक क्रिया का प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थ रूप लिखी, हे पण आपण बघितलं होतं, हे फैलाना जुटना वगैरे हेच होतं, तेच आलं डायरेक्ट, काहीच वेगळं नाही बघा। फैलना हे तर काय फैलाना बरोबर आहे, आणि इथं काय तर फैलवाना। पुढे बघा जुटना काय तर जुटना, जुटनाचा प्रथमचा असणार तर जुटाना, आणि इकडे असणार तर जुटवाना। पुढे बघा निम्नलिखित मोहर में से किसी एक मोहरे का अर्थ लिखकर वाक्य में प्रयोग कीजिए। जेब ढिली होना म्हणजे काय का ज्यादा किंवा अधिक खर्च होणं, मोकार खर्च होणे, याला एखाद्याला घेऊन कुठेतरी फिरायला व्हॅलेंटाईन डेला कुठेतरी तिनं मोकार लुटून खाल्लं, बरोबर का नाही, ज्यादा खर्च होणं। गला फाडणं, मोकार जोरात ओरडणे, खूप ओरडणे, हे सांगितलं होतं, हे 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 येणार होतं बोलत होतं, तेच आलं का नाही आपल्याला, कारण हे 2-3 क्वेश्चन पेपर मध्ये रिपीट झाला होता बघा। बहुत जोर से चिल्लाना, याच्यामध्ये तुम्ही काय करायचं वाक्यात उपयोग करायचा, हे काल आपण क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला सांगितलं होतं। पुढे बघा अधोरेखित वाक्याचे कोष्टक के दिले उचित मुहावरे का चयन करके वाक्य फिर से लिखिए। योग्य सही उत्तर की आदरकार्याने प्रशंसा की, प्रशंसा करणे म्हणजे काय म्हणतो आपण, एखादी सोबत काय का त्याला आपण दाद देना म्हणतो, त्याला काय म्हणतो आपण दाद देना, ठीक है, प्रेरणा देना। निम्नलिखित वाक्य में से प्रयुक्त कारकों से कोई एक कारक पहचान कर उसका भेद लिखिए। हमारे शहर में डैश डैश कवी, मी काय तर डैश का एक कवी, मे काय तर हा अधिकरण कारक असतो, बुद्धिराम स्वभाव से आला म्हणजे काय हा करण कारक असतो, बरोबर आहे। पुढे बघा निम्नलिखित वाक्य में से तथास्थान उचित विराम चिन्हों का प्रयोग करके वाक्य फिर से लिखिए। बघा हे दिले, ओहो कमबख्त ने कितनी बेदर्दी से पीटा है, बरोबर ना, काय का ओहो कमबख्त ने कितनी बेदर्दी से पीटा है। मग आता इथं काम करायचं, इथं उद्गारवाचक चिन्ह द्यायचं, दिलेलं वाक्य पूर्ण लिहायचं, झालं, ठीक है। पुढे बघा निम्नलिखित वाक्य में से किन्हीं 2 वाक्यों का सूचना के अनुसार काल परिवर्तन कीजिए। वे पुस्तक शांति से पढ़ते हैं, हे पण घेतलं होतं, तेच तसं झालंय बघा, काय वे पुस्तक शांति से पढ़ते हैं अपूर्ण भूतकाल, तर हे असणार आहे वे पुस्तक शांति से पढ़ रहे थे, काय पढ़ रहे थे अपूर्ण भूतकाळ। पुढे बघा पूर्ण वर्तमान करायचे आपल्याला, काय आप इतनी देर से नाप तोल करते हैं, पूर्ण वर्तमान काळ, काय आप इतनी देर से काय नापतोल कर चुके हे, अशा प्रकारे उत्तर येणार। तुमचे उत्तर किती बरोबर आहे मला सांगा। मानू को ससुराल पहुंचाने में जा रहा था, तर सामान्य भविष्य का काय मानू को ससुराल पहुंचाने में जाऊंगा, सामान्य भविष्य काळ सांगितले जाईल, ठीक है। बघा निम्नलिखित वाक्यों का रचना के आधार पर भेद पहचान कर लिखिए। उसे देख देख बड़ा जी करता की मौका मिलते ही उसको चलाओ, काय की आला म्हणजे आला मिश्र वाक्य। पण बघा निम्नलिखित वाक्य में से एक वाक्य का अर्थ आधार पर दी गई सूचना के अनुसार परिवर्तन कीजिए। बघा मैं आज रात खाना नाही खाऊंगा, अरे हे पण बघितलं होतं, हेही बघितलं होतं, तेव्हा म्हटलं होतं का येईल म्हणून, बघा हे बरेच एक्झाम्पल आपण रिपीट झाले होते त्याच क्वेश्चन पेपर मध्ये, तेच आहे। आता याला विधानार्थी आपल्याला करायचे, पॉझिटिव्ह करायचे। मैं आज रात खाना खाऊंगा, नहीं काढायचा, मी आज रात खाना खाऊंगा, बिना खाने के बिना झोप नहीं सकता, नींद नहीं आ सकती। पुढे बघा थोड़ी बातें हुई तर आज्ञार्थी, काय थोड़ी थोड़ी बातें हुई आज्ञार्थी, थोड़ी बातें हो आज्ञार्थी, ठीक है ना। निम्नलिखित वाक्य में से किन्हीं 2 वाक्यों को शुद्ध करके लिखे। बघा गोवा के बीच पर घूमने में बड़ी मजा आई, तसं आहे का नाही, गोवा के बीच पर घूमने में बड़ा मजा आया, काय बड़ा मजा आया। लड़का पिताजी और माँ बाजार को गए, काय लड़का पिताजी और माँ बाजार को गए, काय बाजार को गए। पुढे बघा आचार्य अपने शिष्यों को मिलना चाहते थे, शिष्यों को नाही शिष्यों से, बरोबर आहे, मिलना चाहते थे, ठीक आहे। बघून घ्या, व्यवस्थित बघून घ्या। पुढे बघा आता पत्रलेखन होता, पत्रलेखनाचा भाग तुम्हाला दिला होता का, आता याच्यामध्ये तुमच्या काय असेल ते काही मित्रमैत्रिणी असं सहली वगैरे यांना तुम्हाला पत्र लिहायचं होतं बघा। त्याच्यानंतर खाली दिलेलं तुम्हाला हा जो एक फॉर्मॅट होता आपल्याला, का तुम्हाला सांगितलं होतं का याच्यावरती हा असा भाग असतो, याच्यातले हाताचे 4 मार्क तुम्हाला असतात। मग आता तुम्हाला लक्षात घ्या याच्यावरती कोणतेही 4 क्वेश्चन तुम्हाला तयार करायचे होते। आता बघा सृष्टी टेसी थॉमस शांत निश्चल शहर अलुपुजा केरळ की है। बघा आता ही आपण जर टाकलं असं की सृष्टी टेसी थॉमस, ठीक आहे ना, किस शहर की, असं टाकलं तरी एक क्वेश्चन तयार होऊ शकतो। म्हणजे तुम्हाला फक्त याच्यामध्ये काय करतो, तुम्हाला नीट वाचून घ्यायचे। आता जर इथं बघता वे याद करते हुए बताते की 1985 में उन्हें रक्षा अनुसंधान और विकास संगठन DRDO के लिए, बरोबर आहे। आता हे पुढे दिलेलं तुम्हाला बघा, कार्यक्रम के लिए भारत भर से
चुने गए 10 युवकों में शामिल किया गया था. आता तुम्ही याच्यावरती एखादा क्वेश्चन तयार करू शकता. पुढे बघा काय का इकडं कुठेही जर बघितलं तर याच्यामध्ये आपण 4 क्वेश्चन तुम्ही आरामात तयार करू शकत होते. बरोबर आहे. फक्त तुम्हाला मी काल नीट समजून सांगितलं होतं क्वेश्चन कसे तयार करायचे. फक्त वाक्य घ्यायचं, त्याच्यामध्ये काय येतो WH क्वेश्चन आपण शिकलो इंग्लिशला. कधी, केव्हा, कोण, कुठे, काय हा तयार करायचा. त्याची 4 स्थळं तुम्ही काय करू शकता, एक क्वेश्चन तयार करू शकत होते. बरोबर का नाही. बघा याच्यामध्ये स्टार्टिंगला इकडे दिले तुम्हाला अजूनही काय असं बघा बघा बचपन से ही उन्हें विज्ञान और गणित से प्रेम प्रेम रहा. तर आपण काय लिहू शकतो, बचपन से उन्हें किससे प्रेम रहा था. तिरुवनंतपुरम में के बाह्यांचल पर स्थित थुम्बा से रॉकेट लॉन्च होते देखे हुए आश्चर्य से भर उठती. आता तुम्ही काय करू शकतात का, तिरुअनंतपुरम में क्या हुआ था कि वो आश्चर्य से भर उठती है. अशा प्रकारे तुम्ही कुठलेही क्वेश्चन तयार करा ना, काही अडचण नाही. फक्त WH क्वेश्चन तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं होतं. पुढे बघा कहाणी लेखन दिली होती. घना जंगल विशाल और घन वृक्ष दिलं होतं तुम्हाला. ठीक आहे. वृत्तांत लेखन दिला होता. वृत्तांत लेखनामध्ये तुम्हाला मी सांगितलं त्याच्यामध्ये स्थळ, काळ, घटना तुम्हाला कशा प्रकारे लिहायची असते. ठीक आहे. आणि फायनली बघा मित्रांनो, आपण जो निबंध दिला होता या निबंधामध्ये बघा आता, ठीक आहे ना, पेड की आत्मकथा तुम्हाला सांगितलं होतं, तो आला सेम टू सेम. आता वरती विज्ञापन लेखन हा भाग तर तुम्हाला म्हटलं होतं का 100% IMP हा परीक्षेला विचारला जातो. मग याच्यावरती तुम्ही चांगल्या प्रकारे जाहिरात लेखन करून ठेवा. ओके. तर अशा प्रकारे मित्रांनो आज हिंदीची क्वेश्चन पेपर आपण बघितली. आताच बोर्डाचं सुपरविजन करून मी आलंय, स्वतः आलंय, मी बघितलं, मुलांच्या हालचालावरती बघितले, काय आपले फॉलोवरही भेटले आपल्याला, त्यांनीही बघितलं की बाबा चांगल्या प्रकारे सर मार्गदर्शन करताय. ओके. तर चला आता मॅथचे जर IMP क्वेश्चन पाहिजे असेल तर सगळ्यांनी सपोर्ट करा, कमेंट करा. मॅथ्स 1चा पेपर आहे, व्हिडिओ तर काढलेच मी, अजून जे IMP क्वेश्चन आहे ते सीटी तर आहेत आपल्याकडे, त्याच्यावर लगेच व्हिडिओ तयार करून घेणार आहे. ओके. चला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि पेपर कसा गेला एकदा कमेंट करा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत सरांना जय महाराष्ट्र.